नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 7वी मराठीच्या तासिकेत मी सौ सोनाली चुरी आपले स्वागत करते. आज आपण पाठ 7वा आजारी पडण्याचा प्रयोग या पाठाचा उर्वरित भाग पाहणार आहोत. वेळ झाली आहे शब्दलेखनाची आणि तुम्ही नक्कीच तयार असाल. चला तर मग. माझा पहिला शब्द आहे दवाखान्यात. द वा खा न्या त दवाखान्यात. मला वाटतं पहिला शब्द लिहून झाला असेल. दुसऱ्या शब्दाकडे वळूया. दुसरा शब्द आहे गर्दी. 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 झालं लिहून. तिसरा शब्द आहे स्वतंत्र. 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 मला वाटतं लिहून झालं असेल. चौथा शब्द आहे ऑपरेशन. नीट ऐका. ऑ प रे श न ऑपरेशन. शेवटचा शब्द आहे खुर्ची. 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 मला वाटतं शब्दलेखन झालं असेल. पुन्हा एकदा मी शब्दांचा उच्चारण करते. तुम्ही चेक करा. पहिला शब्द होता दवाखान्यात. दुसरा शब्द होता गर्दी. तिसरा शब्द होता स्वतंत्र. चौथा शब्द होता ऑपरेशन आणि पाचवा शब्द होता खुर्ची. मागच्या तासामध्ये आपण पाठाला सुरुवात केली होती आणि तो मुलगा जो आहे त्याला आपण कधी आजारी पडत नाही याचं फार दुःख वाटत होतं आणि त्यासाठी तो मुलगा स्वतःच्या नावाची औषधाची बाटली घेऊन डॉक्टरकडे गेलेला आहे. मुलाच्या मनात विचार आहे की मी एकदाही आजारी पडलो नाही, निदान मोठे आजार नाही तर साधे आजार तरी मला एखादा आजार तरी व्हावा, किमान एखादं इंजेक्शन तरी माझ्या वाटणीला यावं अशी इच्छा त्या मुलाला वाटते. कथेतल्या जे घरातले बाबा आई दादा ताई हे अधनमधनं आजारी पडतायत त्यांना खाण्यासाठी संत्री मोसंबी सफरचंद खडीसाखर बेदाणा पेढे किंवा गोड औषध या प्रकारचं काहीही त्याला मिळत नाही आहे. त्याचं त्या मुलाला वाईट वाटतंय. त्यानंतर जे आजारी आहेत त्यांच्या दुःखात मला सामील व्हायला किंवा सहभागी व्हायला मिळत नाहीये म्हणून त्याला स्वतःचा आणि घरातल्या माणसांचा राग येतोय
की घरातली माणसं अगदी स्वार्थी आहेत असं त्याला वाटतंय. अशातच तो मुलगा 3-4 बाटल्या घेऊन डॉक्टरांकडे गेलेला आहे. त्यात स्वतःची बाटली सुद्धा, स्वतःच्या नावाची बाटली सुद्धा त्याने खिशात ठेवलेली आहे. दवाखान्यात प्रचंड गर्दी असल्यामुळे खूप माणसं बसलेली होती. त्यामुळे मुलाला बरं वाटलेलं आहे. कारण का बऱ्याच वेळ मुलाला दवाखान्यात बसता येणार होतं आणि त्या जागेवर बसून तो जे पेशंट्स आहेत किंवा दवाखान्यात आलेले बाकीचे दुखणेकरी आजारी किंवा रुग्ण आहेत त्यांच्या चेहऱ्यावर तो टकामका बघतो आहे. लोक कढत आहेत, कोणीतरी इंजेक्शन घेऊन बसलंय, कोणीतरी आपल्या दंडावरचा पिवळ्या डागाकडे बघतंय. ह्या सगळ्यांचा त्या मुलाला हेवा वाटतोय, कुठेतरी मत्सर वाटतोय. मग हळूहळू जशी लोक निघून जात आहेत काम झाल्यानंतर तशी हळूच त्या मुलाने आपल्या खिशातली बाटली डॉक्टरांच्या टेबलावर सरकवलेली आहे आणि डॉक्टरांना म्हणतोय की मला बरं वाटत नाहीये, मला औषध हवं आहे. त्यावेळेला डॉक्टर आपुलकीने त्याला जवळ घेतात आणि त्याला तपासतायत. डॉक्टरांच्या खाटेवर तो पहिल्यांदाच झोपतो आहे. त्यामुळे तो म्हणतोय, मुलगा म्हणतोय की त्या गुळगुलीत खाटेवर झोपताना अशी काही मज्जा वाटली, असे उद्गार त्या पाठामध्ये त्या मुलाने काढलेले आहेत. त्यानंतर त्या मुलाच्या मनात असाही विचार आहे की आपण इतक्यांदा दवाखान्यात आलोय पण खाटेवर पडायचं सुख काय आपल्या वाटेला आलं नव्हतं. आता डॉक्टर काय करतील, ती छानशी नळी आपल्या छातीवर लावतील, पोटावर लावतील आणि आपल्याला तपासतील. तर असे विचार त्या मुलाच्या मनात आलेले आहे. समोर चित्र दिसतंय. तो मुलगा त्या खाटेवर डॉक्टरांच्या म्हणजेच कॉटवर पहुडलेला आहे आणि डॉक्टर त्या छानशा नळीने छातीवर पोटावर तपासतायत. अर्थातच ते थेटस्कोप आहे. आता आपण पुढच्या भागाकडे वळूया. कदाचित इंजेक्शन सुद्धा देतील, नाही कोणी म्हणावे, मग कसले तरी औषध बाटलीत भरून देतील. आहा हा, आपल्यालाही स्वतंत्र बाटली मिळायची तर एकूण. दादाची आणि ताईचीच ऐट नको काही एवढी. तर अशा प्रकारे विचार त्या मुलाच्या मनात आलेला आहे. मुलगा डॉक्टरांकडे त्यांच्या डॉक्टरांच्या खाटेवर झोपलेला आहे. त्या गादीचं तो सुख अनुभवतो आहे आणि डॉक्टर आता ती छानशी नळी आपल्या छातीवर पोटावर लावतील आणि तपासतील. हा विचार मनात असताना कदाचित अजून त्याला वाटतंय की मला इंजेक्शन सुद्धा देतील, कसलं तरी औषध देतील आणि वा काय मजा, त्या आजारपणाचे जे सगळे कोड कौतुक आहेत ती माझ्या नशिबी सुद्धा येतील असं त्याला वाटलेलं आहे. आणि आता ताईचा दादाचा जो रुबाब आहे, ऐट आहे, दिमाग आहे, तो मला सुद्धा आता ती शेखी मिरवायला मिळणार आहे असा विचार त्या मुलाच्या मनामध्ये आलेला आहे. आनंदाने मी खाटेवर लोळत होतो. एवढ्यात डॉक्टर खोलीत आले. त्यांनी मला तपासले, इकडे तिकडे पालथे वळायला सांगितले, गळ्यातली नळी छातीवर लावली, जीभ बघितली. तेव्हा तर मला अगदी धन्य धन्य वाटू लागले. बघा, केवळ डॉक्टरांकडे गेल्यानंतर, डॉक्टरांच्या खाटेवर पहुडल्यानंतर त्या मुलाला इतका आनंद वाटलेला आहे की तो म्हणतोय की डॉक्टरांच्या खाटेवर लोळत असताना डॉक्टर आलेले आहेत, त्यांनी मला तपासलं आणि तपासताना मला ते बघा, डावीकडे वळा, उजवीकडे वळा, मोठा श्वास घ्या असं डॉक्टर आपल्याला सांगत असतात की नाही, तसंच त्या मुलाला सुद्धा करायला सांगतायत ते. आणि गळ्यातली जी नळी आहे थेटस्कोप त्यांनी छातीवर लावली, जीभ बघितली आणि त्यावेळेला माझं जीवन, आजारपणाचं जे जीवन आहे हे सार्थकी लागल्यासारखं त्या मुलाला वाटलेलं आहे. म्हणजे तो कृतकृत्य झालेला आहे. धन्य धन्य वाटू लागले म्हणजे कृतकृत्य झालेलं आहे. आपल्या आयुष्य काहीतरी सत्कारणी लागलंय हे त्याला वाटायला लागलेलं आहे. त्यांनी जेव्हा पोटावर एकदम टिचकी मारली तेव्हा तर मला खूप हसायलाच आलं. मग मी डॉक्टरांना सांगितलं, डॉक्टर इंजेक्शन द्या बरं का, ताईला आणि दादाला खूप झालीत आत्तापर्यंत, आता मला पाहिजे निदान एक तरी. डॉक्टर म्हणाले, हो का. मग क्षणात मनात एक धाडसी विचार चमकून गेला. अगदी खाजगी आवाजात मी डॉक्टरांना विचारलं, तुम्हाला ऑपरेशन करता येतं का हो डॉक्टर. डॉक्टर माझ्याकडे एकदम बघायला लागले.
थोडे थांबून म्हणाले, का रे बाबा? आता आपण परिच्छेद बघूया. म्हणजे डॉक्टरांनी जी छातीवर माझ्या नळी लावली, माझी जीभ बघितली, त्यावेळेला लेखकांना खूप कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं. म्हणजे एक सॅटिस्फॅक्शन मनात त्यांच्या जे मिळत नव्हतं ते सॅटिस्फॅक्शन त्यांना मिळालं की डॉक्टरांनी मला तपासतायत वगैरे. आणि डॉक्टरांनी काय केलं, शेवटी पोटावर एक टिचकी मारलेली आहे. तर ती टिचकी मारल्यावर लेखकांना खूप हसायला आलेलं आहे. आणि डॉक्टरांना तो मुलगा विचारतोय, म्हणजे लेखक, की आता तुम्ही मला इंजेक्शनच द्या. बघा, तो मुलगा स्वतःच डॉक्टरांना सांगतोय तुम्ही काय करायचे ते, की मला आता इंजेक्शन द्या. ताई आणि दादाला आत्तापर्यंत खूप दिलेली आहेत, आता मला मात्र एक इंजेक्शन पाहिजे, निदान एक तरी द्या. हे उद्गार ऐकल्यानंतर डॉक्टरांनी त्याला विचारलं की हो का, असं त्यांनी म्हटलं. आता लेखक पुढे म्हणतायत की माझ्या मनामध्ये एक साहसी विचार आला आणि त्यांनी खाजगी आवाजामध्ये, म्हणजेच हळूच आवाजात डॉक्टरांना विचारलं की तुम्हाला ऑपरेशन करता येतं का हो डॉक्टर? आणि या माझ्या प्रश्नाने डॉक्टर माझ्याकडे बघायला लागले आणि थोडा वेळ थांबून त्यांनी विचार करून काहीसं म्हटलं की हो का रे बाबा, असा प्रश्न डॉक्टरांनी त्या मुलाला विचारलेला आहे. मला वाटतं एव्हा डॉक्टरांच्या हे सगळं लक्षात आलेलं आहे की हा मुलगा आपल्याला काय काय विचारतो, त्याच्या मनात काय आहे, हा विचार डॉक्टरांना समजलेला आहे. नाही, करायचं असेल तर ते सुद्धा करा, मी काही घाबरत नाही. डॉक्टर पाहतच राहिले. मला वाटले ते बहुतेक माझ्या सूचनेवर विचार करत असावेत. होय म्हणाले तर फारच चांगले झाले. ऑपरेशन केलेच तर त्यांनी तर मग काय विचारता, तसाच पळत पळत घरी जाईन, सगळ्यांना ऑपरेशन दाखवीन. पण डॉक्टर थंडपणे म्हणाले, बरं आहे, आता असं कर, तू उतर खाली. आणि इथे त्यांचं कन्व्हर्सेशन, त्यांचं बोलणं थांबलेलं आहे. आता डॉक्टरांना भरपूर कळालेलं आहे की हा मुलगा किती लबाड आहे. आणि म्हणून ज्या वेळेला त्या मुलाने सांगितलं डॉक्टरांना की ताईला आणि दादाला इंजेक्शन खूप झाले, आता मला एक तरी द्या, हे एवढं म्हटल्यानंतर डॉक्टरांच्या लक्षात आलेलं आहे की मुलाला काहीच झालेलं नाहीये. याही पुढे जाऊन कहर म्हणजे मुलाचा डॉक्टरांना विचारतोय हळू आवाजात की तुम्हाला ऑपरेशन करता येतं का? आणि मग डॉक्टरांनी का रे बाबा म्हटल्यानंतर मुलगा त्यांना म्हणतोय की मी काही घाबरत नाही, तुम्हाला काय करायचं असेल तर ते ऑपरेशन सुद्धा करा. आणि डॉक्टर त्याच्याकडे पाहायला लागलेले आहेत. आणि लेखक काय म्हणतात की मला वाटतं की ते माझ्या सूचनेवर विचार करत असावेत, पण तसं नव्हतं. डॉक्टरांना आता मुलगा कोण काय आहे, त्याच्या मनातले विचार काय आहेत हे सगळे समजलेले आहेत. आणि मन किती चंचल असतं बघा, ते सतत काही ना काही म्हणजे त्या विचारांच्या पुढे पुढे जात असतं. तसंच ह्या मुलाचं मन आहे. आणि मग तो मनामध्ये असा विचार करतोय की डॉक्टर माझी जी सूचना होती, तुम्हाला ऑपरेशन करायचं असेल तर करा, मी काही घाबरत नाही. तर या सूचनेवर डॉक्टर विचार करतायत. आणि जर का डॉक्टरांनी माझं ऑपरेशन केलं तर काय विचारता, मी तसाच ऑपरेशन केल्यावर काय करीन, पळत पळत घरी जाईन आणि माझं ऑपरेशन जे आहे ना हे सगळ्यांना दाखवीन. पण असं काही होणार नाहीये. बघा, विनोदी कथेचा शेवटचा टप्पा येऊन इकडे पोचलेला आहे. डॉक्टरांनी काय सांगितलंय, बरं आहे, आता असं कर, तू उतर खाली. डॉक्टरांची त्या मुलाबद्दलची तपासणी झालेली आहे. मी मोठ्या नाखुशीनेच खाली उतरलो. त्यांच्या चेहऱ्याकडे उत्सुकतेने बघू लागलो. हे बघ, तुला काही झालं नाही, समजलं ना? ठणठणीत आहे तब्येत तुझी, तेव्हा औषध काही नाही, पळ, जा घरी. डॉक्टरांचे हे बोलणे ऐकून माझी फार निराशा झाली. मी रडकुंडीला येऊन म्हणालो, असं काय हो, द्या ना मला एखादं औषध. आणि इथे हा पाठ संपलेला आहे. मुलांनो, तर अशा प्रकारे डॉक्टरांनी
डॉक्टरांना कळलेलं आहे मुलाचं नाटक, आणि म्हणून डॉक्टरांनी काय सांगितलंय की ठीक आहे, आता तू खाली उतर. आणि लेखक म्हणतायत की मी नाखुशीनेच म्हणजे अप्रसन्नतेने दुःखी मनाने मी खाली त्या खाटेवरून उतरलेलो आहे आणि उत्सुकतेने कुतूहलापोटी डॉक्टरांच्या चेहऱ्यावर बघतोय की आता डॉक्टर काय सांगतील. पण डॉक्टरनी तसं काहीही जे मुलाच्या मनात होतं तसं काहीच सांगितलं नाही किंवा निदान औषध तरी दिलं नाही. इवन डॉक्टर त्याला काय म्हणाले त्या मुलाला की तुला काही झालेलं नाहीये, तुझी तब्येत एकदम छान आहे, ठणठणीत आहे, तुला काही औषध देण्याची सुद्धा गरज नाही, आता पळत पळत घरी जा, असं डॉक्टरांनी सल्ला त्याला दिलेला आहे. आणि हा अनपेक्षित सल्ला डॉक्टरांचा त्या मुलाला ऐकून अगो निराशा झालेली आहे, फार दुःख झालेलं आहे, त्याचा आशाभंग झालेला आहे. त्याची जी इच्छा होती ही इच्छा असफल झालेली आहे. आणि शेवटी रडकुंडीला येऊन तो मुलगा म्हणतोय, रडकुंडीला आलाय म्हणजे त्याला वाईट वाटलं, रडायला आलंय की मला इतका सगळा प्रयत्न करून सुद्धा हा सगळा फोल गेलेला आहे, काहीच प्रयत्न प्राप्त झालेला नाहीये. आणि म्हणून तो डॉक्टरांना विनंती करतोय की असं काय हो, द्या ना मला एखादं औषध. पण डॉक्टर काही त्याला औषध वगैरे देत नाहीये. मला वाटतं कथानक तुम्हाला आवडलं असेल. खूप छान कथा होती. द मा मिरासदारांची काही अजून पुस्तकं आहेत मुलांसाठीची, तुम्ही ती जरूर वाचा आणि त्या कथांचा आनंद घ्या आणि घरच्यांनाही वाचून दाखवा. ठीक आहे. आता आपण वळतोय प्रश्न उत्तरांकडे. चला तर मग, तुमच्या हातात वर्कबुक असेल, टेक्स्टबुक समोर ठेवायचंय, पेन्सिल आणि पेन या सगळ्या गोष्टी तुमच्या बाजूला असतील. आत्ताच आपण पाठ वाचलेला आहे, बरोबर. प्रश्नांची उत्तरं आपण पाहूयात. प्रश्न 1, एक किंवा दोन शब्दात उत्तरे लिहा. त्यातला पहिला प्रश्न आहे, आजारी माणसाला म्हणतात. काय म्हणतात? बघा तुमचं टेक्स्टबुक उघडा. टेक्स्टबुकमध्ये पहिलीच ओळ आहे, आपण एकदाही कधी दुखणेकरी नव्हतो. तर आजारी माणसाला काय म्हणतात? दुखणेकरी. शब्दाला अंडरलाईन करून घ्या आणि लिहा तिकडे 1.1, म्हणजेच पहिल्या प्रश्नाचं पहिलं उत्तर. नंतर अर्थात लिहून देणार आहे, पण तुम्हाला सुद्धा वाचता आलं पाहिजे, समजलं पाहिजे, उत्तरं शोधता आली पाहिजेत, म्हणून टेक्स्टबुक वापरावं. दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. दर 8 दिवसांनी बाबांना कोणता आजार व्हायचा? काय बरं व्हायचं बाबांना दर 8 दिवसांनी? बघा टेक्स्टबुक पेज नंबर 21, सेकंड पॅराग्राफ, सेकंड लाईन. मिळालं? बाबांना दर 8 दिवसांनी पडसे यायचे. पडसे म्हणजे सर्दी. मग उत्तर सांगा बरं, दर 8 दिवसांनी बाबांना कोणता आजार व्हायचा? पडसे यायचे. अंडरलाईन करा आणि लिहा 2.2. पडसे यायचे म्हणजे सर्दी व्हायची. झालं? चला आता तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. 4 दिवस आजारी पडून अशक्तपणा आल्यास खाण्यास हा पदार्थ मिळे. बघा पुन्हा पेज नंबर 21 वर लेफ्ट हँड साईडला खालून 6वी ओळ बघा. अशक्तपणा आला म्हणजे शिराही रोज व्हायचा. मिळालं? मग उत्तर आहे, 4 दिवस आजारी पडून अशक्तपणा आल्यास खाण्यास हा पदार्थ मिळे. कुठला? शिरा. अंडरलाईन करा आणि लिहायचं 1.3. समजतंय ना? आता चौथा प्रश्न बघा. आजारी माणसे जे खात ते कोणत्या नावाखाली मोडतं? बघा पेज नंबर 21 वर आता आपण शिरा जो बघितलाय त्याच पॅरेग्राफमध्ये बघा खालून तिसरी ओळ बघा. मंडळी आजारी म्हणून खात असत ते औषध या नावाखाली मोडत असे.
मग उत्तर काय आहे? औषध. अंडरलाईन करा आणि लिहा 1.4. आजारी माणसं खात ते कोणत्या नावाखाली मोडते? औषध. आता 5वा प्रश्न. कोणाची ऐट आता आपल्यापुढे नको असे मुलाला वाटायचे? कोणाची ऐट आपल्यापुढे नको? उत्तर काय आहे? पेज नंबर 22 वर जा. गेलात? वरून 16वी ओळ बघा. दादाची आणि ताईचीच ऐट नको काही एवढी. मिळालं? हां, ते 1.5चा आन्सर आहे. काय प्रश्न आहे? कोणाची ऐट आता आपल्यापुढे नको असे मुलाला वाटायचे? कोणाची? दादा आणि ताईची. केलं अंडरलाईन आन्सर? काय लिहिलं? 1.5 लिहिलं, बरोबर. हां, आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. 6वा प्रश्न. मुलगा पळत घरी जाऊन सगळ्यांना काय दाखवणार? काय दाखवणार होता बरं तो डॉक्टरकडून जाऊन? बघा, पेज नंबर, टेक्स्टबुक पेज नंबर 22. 22 वर लेफ्ट साईड आणि राईट साईड आहे. त्यातल्या राईट साईडच्या वरून 7व्या ओळीवर बघा. पळत पळत घरी जाईन सगळ्यांना ऑपरेशन दाखवीन. त्यातला ऑपरेशन शब्द त्याला अंडरलाईन करा आणि लिहा 1.6चा आन्सर. कळलं कुठे आहे? आता उत्तर कसं असणार आहे? मुलगा पळत घरी जाऊन सगळ्यांना काय दाखवणार? तर ऑपरेशन. एवढंच उत्तर फक्त लिहायचं आहे. ठीक आहे, चला आता आपण उत्तर लिहून घेऊया. चला लिहून घ्या बरं. प्रश्न पहिला 1 किंवा 2 शब्दात उत्तरे लिहा. त्यातला पहिला आहे, आजारी माणसाला म्हणतात. काय म्हणतात? दुखणे करी. बरोबर पाहून लिहा. लिहिताना चुका नकोत. झालं लिहून? दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. दर 8 दिवसांनी बाबांना कोणता आजार व्हायचा? तर पडसे यायचे. पडसे म्हणजे काय? तर सर्दी. लिहा. झालं? तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. 4 दिवस आजारी पडून अशक्तपणा आल्यास खाण्यास हा पदार्थ मिळेल. कुठला पदार्थ? शिरा. लिहून घ्या. झालं? तर चौथ्या प्रश्नाकडे वळूया. आजारी माणसे जे खात ते कोणत्या नावाखाली मोडते? औषध. मुलांनो, औ लिहिताना काय करायचंय? अ ला काना आ. आचा काना जो आहे ना, दुसरा काना, त्यावर 2 मात्रे द्यायचेत. काही वेळेला मुलं काय करतात? माहितीये तुम्हाला? मी तुम्हाला लेझर पेने दाखवते बघा. हा जो आला काना आहे औ, या दुसऱ्या कान्यावरच 2 मात्रे द्यायचेत. कळलं? काही जण अवर या अच्या कान्यावर पण मात्रा देतात एक, आणि एक मात्रा याच्यावर देतात. असे 2 वेगवेगळे काने देतात, मात्रे देतात. तर 2 वेगवेगळे मात्रे नाही द्यायचे. तर हा अचा दुसरा काना जो आहे, औची मात्रा,
तर इथेच ते दोन म्हात्रे आले पाहिजेत, याच एका रेषेवर. कळलं? आता पुढचा प्रश्न झाला. औषध लिहून षटकोनातला लिहायचा आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणाची ऐट आता आपल्यापुढे नको असे मुलाला वाटायचे? उत्तर आहे दादा आणि ताईची. लिहा. झालं लिहून? चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. 6वा प्रश्न, मुलगा पळत घरी जाऊन सगळ्यांना काय दाखवणार? काय दाखवणार होता? ऑपरेशन. लिहून घ्या. झालं लिहून? वेळ झालेली आहे शब्दलेखन चेक करण्याची. चला तर मग. माझा पहिला शब्द होता दवाखान्यात. अर्धा न य ला जोडायचा होता, बरोबर? आणि शब्द बनणार होता दवाखान्यात. मूळ शब्द दवाखाना आणि त्याला दवाखान्यात हा शब्द जोडलेला आहे. दुसरा शब्द होता गर्दी. बघा, ज्यावेळेला चा उच्चार होतो त्यावेळेला मी काय सांगितलंय, क्रायटेरिया दिले तुम्हाला. पुढचं अक्षर जे असतं त्याच्यावर रफार द्यायचं आहे. हां, आणि दी लांबवलं होतं म्हणून दीची वेलांटी दुसरी होती, गर्दी. आलं बरोबर? तिसरं होतं स्वतंत्र. अर्धा शब्द अर्धा व ला जोडायचा होता आणि त वर अनुस्वार द्यायचा होता. आणि त्र हे स्वतंत्र अक्षर आहे म्हणून स्वतंत्र. कळलं? आणि चौथा शब्द होता ऑपरेशन. बरोबर? आता शेवटचा शब्द सांगितला होता खुर्ची. मी मुद्दामून र चा उच्चार मोठा केला होता. खुर्ची असं नव्हतं केलं, मी खुर्ची म्हटलं होतं. खू हा अलगत म्हटला होता म्हणून खूचा उकार पहिला आहे. आणि खुर्र म्हटल्यामुळे च जो होता, पुढचं अक्षर च होतं, त्या च वर काय आला? रफार आला. आणि ची लांबवलं होतं, खुर्ची. बरोबर? त्यामुळे ची वेलांटी दुसरी होती आणि ची वरच रफार आलेला आहे. कळलं? जर चुकत असेल तर पुन्हा पुन्हा शब्द ऐकत जा आणि टेक्स्टबुकचं वाचन करताना, पाठाचं वाचन करताना पाठातल्या प्रत्येक शब्दाखाली बोट फिरवत जा आणि मोठ्याने वाचायचा प्रयत्न करा. म्हणजे तुमचं वाचनही समृद्ध होईल आणि शब्दसुद्धा लक्षात राहतील. शब्दलेखन करताना चुकणार नाहीत. समजलं? मुलांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. फर्स्ट सेमिस्टरला जो आपला पाठ आहे, हा पाठ 7 पर्यंत पाठ आहेत आपल्याला. कळलं? सेमिस्टरला एकूण 7 पाठ आहेत
त्यातली तिसरी कविता जी आहे, ही तिसरी कविता आपल्याला अभ्यासाला नाही आहे, पण त्याचं व्याकरण आपण शिकवलेलं आहे ते येणार आहे. त्यानंतर पाठ चौथा गोपाळचे शौर्य, हा पाठ सुद्धा अभ्यासाला नाही आहे, पण ह्याचे सुद्धा व्याकरणाचा पूर्ण भाग व्यवसायातला तो परीक्षेला येणार आहे. त्यानुसार अभ्यास करायला सुरुवात करा. कळलं? 15 दिवसात परीक्षा सुरू होते तुमची. त्या दृष्टीने वाचन लेखन सुरुवात करायचं आहे. कळलं? ऑनलाईन कदाचित ऑनलाईनच एक्झाम होईल, त्यासाठी तयारी करायची आहे. चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत. थँक्यू.